आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवी आई, आज आमच्या परीक्षेचा निकाल आहे। माझी पूर्ण खात्री आहे मी चांगल्याच मार्काने पास होणार। You're praying? तू गॉडला प्रे करतेय की तुला चांगले मार्क्स मिळावे? सो सॅड, तू तर होणारच नाहीये। तू किती पण प्रे कर, असं तुला गॉड पण नाही वाचवू शकणार। ए गावछाप, यू आर वेस्टिंग युअर टाइम ओव्हर हिअर। तू इथून निघून जा ना। वेट वेट वेट, तू तशी पण फेल होणार आहे तर तुला जावंच लागेल। अँड एनिवे, तुझ्या या ओव्हर कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूडसाठी जर मार्क्स मिळाले असते ना तर तू मे बी टॉपर झाली असती। बट राईट नाउ यू आर अ झिरो ब्रो। सो हे घे। हे खोट्या प्रश्नपत्रिका आहेत नाही का? ही तीच खोटी प्रश्नपत्रिका आहे जी निंगीने तुझ्या थोबाडावर फेकलेली। नो इडियट। ए चिवचिवाट, किती वेळा सांगितलं का तुला? उगा माझ्या नादाला लागायला जाऊ नको। मला तुमच्याशी काय घेणं देणं नाही। मला माझं जगू द्या। मला तुझ्या आजीने जे सांगितलं ना माझ्याशी मैत्री करायला, त्याची काय बी गरज नाही। नुसतं माझ्या आयुष्यात काड्या लावणं आता बंद कर, समजलं? शी इज सच अ इडियट मॅन। गावछाप, तू स्वतःचाच पेपर स्वतः डस्टबिन मध्ये टाकला। इट्स ओके। तसंही तुझे या कॉलेजमध्ये काही लास्ट मिनिट्स बाकी आहे, मग तुला कळेल आणि का काय चीज येते। So this was Lead Kindly Light by John Henry Newman. बरं, या कवितेचा मराठीमध्ये एक सुंदर अनुवाद केला एका कवीने। कोणी त्या कवीचं नाव सांगू शकतं मला? सर, हे इंग्लिश लेक्चर आहे। सो वाय आर वी टॉकिंग अबाउट मराठी? आय थिंक वी शुड टॉक अबाउट इंग्लिश ओनली। सर, मला माहिती आहे याचं उत्तर। ह्या कवितेचा मराठी अनुवाद स्वामी टी.एल. वासवानी यांनी केलाय। गुड। रात्र संपत आली, सकाळ जवळ आहे आणि तुझी कृपा माझ्या सोबत आहे। गुड। सर, मला यो मराठी अनुवादच भारी वाटतोय। यू आर ॲक्च्युअली राईट कमळी। बस, सो आय वॉन्ट यू टू रीड दिस पोएम टुडे। आणि ऑल्सो ह्या कवितेचा जो अनुवाद आहे तो सुद्धा तुम्ही वाचावा असं मला वाटतं, टू हॅव अनदर पर्स्पेक्टिव्ह। अनिका, एक्सक्यूज मी मिस्टर ऋषी, येस मी जरा तुम्हाला 2 मिनिटं डिस्टर्ब करू शकतो? सर, प्लीज प्लीज प्लीज। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। बसा बसा, सगळे बसा। दिस इज इट। कधीपासून वेट करत होते मी या मोमेंटचा। फायनली तू माझ्या कॉलेजमधून आउट होणारस। आता तुला कोणती प्लेअर वाचवू नाही शकणार। सो स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कालच आपण आपल्या कॉलेजमध्ये एक टेस्ट घेतलेली होती आणि त्या टेस्टचा निकाल सांगण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। या टेस्टमध्ये 10 पैकी 9 विद्यार्थी पास झालेले आहेत, पण अगदी लाज वाटावी असे मार्क्स मिळवून एकच स्टुडंट फेल झालेली आहे। तिचं नाव आहे कमळी मोहिते। व्हॉट? उद्यापासून तुम्ही या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही। यू मे गो नाउ। सर, अहो कसं शक्य आहे? मी नापास होणं शक्यच नाही। तुम्ही एकदा परत तपासून बघा की माझा पेपर। सर, तुम्ही मस्करी करताय ना? सर, हे खोटं आहे। काय म्हणायचं का तुला? म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे? नाही सर, नाही, तसं नव्हतं त्यांना म्हणायचं। एक मिनिट मिस्टर ऋषी, मी बहिरा नाही आहे। आता संपूर्ण वर्गाच्या समोरही म्हणाली की मी खोटं बोलतोय म्हणून। नो, कमळी मोहिते,
2 तासाच्या आत तुला तुझी रूम आणि हे कॉलेज सोडून जावं लागेल. दॅट्स ऑल. सर एक मी बोलू शकतो का प्लीज? बोला. इफ यू डोंट माइंड मी एकदा तिचा पेपर चेक करू? हो, मी बरोबर घेऊनच आलेलं, बघू शकता. सर मी बघू काय? हां बघ. सर अहो यो माझा पेपरच नाही, माझं अक्षरच नाहीये. अरे कसं शक्य आहे? या वर्गामध्ये कमळी, मोहित आहे, तू एकटीच आहेस ना? हा तुझाच रोल नंबर आहे ना? आता फेल झालीस म्हणून काय वाटेल ते बोलशील की काय? नो नो नो, नथिंग डुईंग. 2 तासाच्या आत तुझी रूम आणि हे कॉलेज सोडून तुला जावं लागेल. अँड दॅट्स फायनल. सर अहो ओके. सर आता कसं वाटतंय? ग्रॅनी अजीब करेक्ट होती. इथे शिकायचं, तुझं जे ड्रीम होतं ना तेच मी तोडलं. कळलं ना माझ्याशी पंगा घेतला की काय होतं? सर सर तू पुढे, मी आलोच. सर खरंच काहीतरी चुकले, प्लीज एकदा सर 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 काहीतरी मिस्टेक होती सर. मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला नीट ओळखतो. कमळी अशी फेल नाही होणार सर. इट्स इम्पॉसिबल. शी इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल. हा, ती किती स्मार्ट आहे हे मार्कशीटवरनं लक्षात आलंच ना? नाही तसं नाही म्हणत आहे मी सर. आय एम जस्ट सेइंग की तुम्ही एकदा तिला कन्सिडर तरी करा. ती काय म्हणते ऐकून तरी घ्या. अहो ही आन्सर शीट तिची नाहीच आहे. ॲज इन ते हँडरायटिंगच तिचं नाही आहे. मिस्टर ऋषी, तुम्ही तिच्यावरती विश्वास टाकताय हे चांगलंच आहे, पण असा आंधळा विश्वास टाकणं बरं नव्हे हो. आणि मला एक गोष्ट कळत नाही की मुळात तुम्ही तिच्यावरती विश्वास का ठेवताय? अहो मार्कशीट तुमच्यासमोर आहे ना. सर आंधळा विश्वास नाही ठेवत आहे मी. माझी पूर्ण खात्री आहे सर. ती आपल्यासारखी एका प्रिव्हिलेज सोसायटीमधून नाही आली. खूप काही मागे सोडून ती इथवर आली आणि खूप कष्टही केलेत तिने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने इथे येण्याचं स्वप्न बघितलंय सर. हे स्वप्न असं सहजासहजी चिरडून टाकणं हा कुठला न्याय आहे? ऑल आय एम सेइंग इज तिला एकदा कन्सिडर करा. हवं तर ती परत एक्झाम देईल. अरे हे काय चाललंय काय? एकदा घेतली ना परीक्षा? हो हो हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्या कॉलेजमधल्या टीचर्सना पेपर्स तपासताच येत नाहीत म्हणून? नाही मला तसं नव्हतं म्हणायचं सर. पण सर मी बी त्याच खेड्यात आणि त्याच भाषेत मराठीमधनं शिकलोय. सर मी पास झालो कारण कमळीने मला शिकवलंय. सर कमळी मला नीट समजावून सांगते, माझ्या समजा शंका बी दूर करते. ती पास नाही होणार सर. मला वाटते सर काहीतरी गोळ झालाय. माझी कमळी नापास नाही होणार सर. सर तुमच्या पाया पडतो सर. असं नका करू, सर. ए, आता तुम्ही असा तमाशा करू नका आणि लक्षात घ्या, माझ्याकडनं तुम्हाला कोणतीही मदत होणार नाही आहे. आणि आता या बाबतीत कोणतीही चर्चा नको आहे.